आज डोस्याची तुमच्यासाठी आणखीन एक व्हरायटी आणली आहे, ती म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा. अतिशय मस्त बनतो हा, हेल्दी आहे आणि करायला अतिशय सोपी आहे. कदाचित तुम्ही हा डोसा घरी केला पण असेल, पण तो हॉटेलसारखा एकदम क्रिस्पी कसा करायचा याच्या सगळ्या आयडियाज मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मस्त क्रिस्पी बनतो आणि ब्रेकफास्टसाठी तर अतिशय उत्तम पर्याय आहे. हा डोसा नक्की करून बघा. चला सुरुवात करूया. सालासकट मूग घेऊया 1 कप, ज्याचं वजन आहे 210 ग्रॅम. घरी जो पण आपण तांदूळ वापरत असू तो 1/4 कप घेऊया, ज्याचं वजन आहे 70 ग्रॅम. थोडा तांदूळ वापरल्याने हा डोसा क्रिस्पी बनण्यासाठी मदत मिळते. सगळ्यात आधी मूग आणि तांदूळ आपल्याला 2दा धुवून घ्यायचे, म्हणजे पाणी चेंज करून व्यवस्थित 2दा धुवून घ्यायचे. त्यानंतर याला आपल्याला 7 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे. म्हणजे रात्री आपण जर भिजत घातले तर सकाळी आपण मुगाचे डोसे तयार करू शकतो. हे बघा, हे 7 तासानंतर व्यवस्थित भिजलेले आहेत. डोसा बिलकुल क्रिस्पी बनवण्यासाठी आणखीन एक सिक्रेट शेअर करतो. रवा घेतलाय मी इथे 1/4 कप, ज्याचं वजन आहे 50 ग्रॅम. मिक्सरच्या भांड्यामधनं याला बारीक करून घेऊया आणि ही पावडर घालूया मुगाच्या वरती. याच्यावर साधारणपणे आपण 20 लसणाच्या पाकळ्या घालतोय, ज्याचं वजन आहे 20 ग्रॅम. व्यवस्थित धुवून घेतलेली ताजी कोथिंबीर अर्धा कप, 5 हिरव्या मिरच्या आणि साधारणपणे अर्धा इंच आल्याचा तुकडा. आता या मिश्रणाला आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण त्यासाठी मी इथे अर्धा लिटरची पाण्याची बॉटल घेतली आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की किती पाणी याला वाटायला लागणार आहे. हे बघा, आपण याला 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहोत. तर पहिल्या बॅचसाठी मी थोडंसं याच्यात पाणी घातलेलं आहे आणि याला वाटून घेतलेलं आहे. याची जी पेस्ट आहे ती आपण स्मूथ करून घेतलेली आहे. यानंतर दुसरी बॅच पण मी इथे घेतली आहे वाटायला आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. याला मिक्सरमधनं सुरुवातीला फिरवल्यानंतर वाटलं की पाणी कमी पडतं आहे, म्हणून आणखीन थोडं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेतलेली. थोडंसं पाणी मी मिक्सरच्या जारमध्ये पण घातलं आणि जार हलवून हे पाणी मी बॅटरमध्ये घातलं, म्हणजे वेस्टेज होणार नाही. आता आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतोय. त्याच्यामध्ये घालूया 2 टेबलस्पून बेसन. बेसनामुळे एक बाइंडिंग व्यवस्थित येते आणि डोसा बिलकुल क्रिस्पी होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर घालूया 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर. डोसा बनवताना साखर थोडी कॅरेमलाइज होते आणि रंग आणखीन छान आहे. हे बघा, याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा, हाच याचा थिकनेस असला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता साधारणपणे 500 ml पैकी 300 ml पाणी आपण इथे वापरलेलं आहे. साधारणपणे 200 ml पाणी राहिलेलं आहे. या बॅटरचं वजन करून दाखवतो. याचं वजन साधारणपणे 1 किलो भरलेलं आहे. याचाच अर्थ 8 ते 10 रेग्युलर साईजचे डोसे आपले या बॅटरपासून एकदम इझिली बनतील. बॅटर आपलं रेडी आहे. आता बनवूया मस्तपैकी मुगाचे डोसे. डोसा बनवण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे, थोडं पाणी शिंपडलेलं आहे, त्याला पुसून घेतलेलं आहे. यांनी तव्याचं टेम्परेचर मेंटेन होतं. छोट्या वाटीचा वापर करायचा आहे आणि डोसा घालायच्या आधी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. डोसा बिलकुल क्रिस्पी बनवण्यासाठी काही टिप्स मी इथे शेअर करतोय. सगळ्यात पहिले, नॉनस्टिक तवा जर आपण वापरत असू तर तेल त्याच्यावरती बिलकुल शिल्लक राहायला नको. तेल जर असेल तर व्यवस्थित चिटकणार नाही, डोसा लवकर सुटेल आणि कलर पण येणार नाही आणि क्रिस्पी नाही होणार. दुसरी गोष्ट, डोसा घालताना तवा बिलकुल गरम असला पाहिजे आणि डोसा घातल्यानंतर त्याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला सेट करायचं. तिसरी गोष्ट, घरी जेव्हा आपण डोसे करतो तेव्हा आपला जो बर्नरचा जो साईज आहे तो लहान असतो आणि तवा मोठा आहे, त्यामुळे तव्याला थोडं सर्व बाजूनी फिरवायचं आहे. त्यामुळे समान उष्णता डोस्याला मिळेल आणि रंग व्यवस्थित येईल. चौथी गोष्ट, डोसा काढताना घाई करायची नाही आहे. 3 ते 4 मिनिटं याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, जेणेकरून तो क्रिस्पी होईल. पाचवी गोष्ट, या डोस्यासाठी तेल किंवा तूप कमी वापरायचं आहे. जेवढं तुम्ही कमी वापराल तेवढा हा डोसा क्रिस्पी बनणार आहे. 6वी गोष्ट, डोसा घालताना तो पातळ घालायचा आहे, खूप जाड नाही ठेवायचा आहे. खरं सांगायचं तर हा जो दुसरा डोसा मी बनवला होता हा बिना ऑइलचा बनवला होता आणि तो जास्ती क्रिस्पी झाला होता. या डोसाची ही खासियत आहे की बिलकुल हेल्दी डोसा आहे हा आणि बिना ऑइलचा पण तुम्ही याला बनवू शकता. डोस्याची किनार जेव्हा ब्राऊन व्हायला लागते ना, तेव्हा समजून जा डोसा व्यवस्थित झालेला आहे. अशा प्रकारे फोल्ड करून सांबार किंवा चटणीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता. तुम्ही बघू शकता किती मस्त झाला आहे डोसा. आणि सांबार चटणी नसेल ना, तर तुम्ही दह्यासोबत पण याला सर्व करू शकता. हा, किती मस्त कुरकुरीत आणि खस्ता झाला आहे डोसा. असे कोणी जर गरमागरम डोसे करून देणार असेल तर 4-5 डोसे तर मला वाटतं आपण बसल्या बसल्या आरामात संपवू शकतो. एक नंबर झाला आहे डोसा. खूप भूक लागली राव. नारळाची चटणी, टोमॅटोची चटणी, सांबार या सगळ्या रेसिपीज मी ऑलरेडी देव्स किचन मराठीवरती शेअर केलेल्या आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. खरंच सांगतो, आज हा मी डोसा खूप एन्जॉय केलेला आहे. खूपच टेस्टी झालेला आहे आणि बिना गिल्ट तुम्ही याला पोटभर खाऊ शकता. हीच याची खासियत आहे. कदाचित तुम्ही मुगाचा डोसा पहिले पण बनवला असेल, पण या पद्धतीने पण एकदा ट्राय करून बघा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.